PLRच्या दुसऱ्या सेशनमध्ये सद्गुरू कृपेनं ती ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये गेली आणि तिनं जो गतजन्म पाहिला त्याच्यामध्ये तिच्या आताच्या मातृत्वाच्या आड येणारी घटना तिनं अनुभवली. गतजन्मामध्ये ही स्त्री एका शेतमजुराची पत्नी होती. घरामध्ये दारिद्र्य होतं आणि त्यामुळे कष्ट करून खाण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र सुदैवानं त्या जन्मामध्ये योग्य वेळी तिला अपत्य प्राप्त झालं होतं. तिच्याकडे तिचं स्वतःचं बाळ होतं. नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करून आपल्या मुलाच्या भविष्यासाठी हे दोघे पती पत्नी कष्ट करत होते. कष्टाची परिसीमा एवढी होती की जाणते अजाणतेपणी त्या मुलाकडे तिचं दुर्लक्ष होत असे. त्याला बाजूला ठेवून तिला शेतामध्ये मजुरी करावी लागत असे. एक दिवस असंच शेतात मजुरी करत असताना ते मूल रांगत रांगत विहिरीच्या जवळ गेलं आणि विहिरीमध्ये पडून त्याचा मृत्यू झाला. आपल्या डोळ्यासमोर आपल्या मुलाचा झालेला मृत्यू इतका आघात करणारा होता की ध्यानावस्थेमध्ये असतानाही ती ओक्सबोक्शी रडत होती. व्याकुळ झालेल्या त्या आईची वेदना अश्रूंच्या रूपानं मोकळेपणाने वाहत होती. मात्र त्या जन्मामध्ये आपला पोटचा गोळा गेला याची वेदना एवढी तीव्र होती की पुढे त्याची जागा त्रागा आणि रागाने घेतली. या रागाच्या भरात ती माऊली भगवंताला बोल लावत होती की जर माझ्याजवळ ठेवायचंच नव्हतं तर मला आईच कशाला केलं, जर मी तशीच राहिले असते तर बरं झालं असतं. हा भाव त्या माऊलीच्या मनात दुःखातिरेकानं त्यावेळी निर्माण झाला. बरोबर तीच स्मृती स्वरूपातली गाठ या जन्मामध्ये या स्त्रीनं आपल्याबरोबर आणली होती आणि म्हणूनच स्वतःला कितीही इच्छा जरी असली तरी देखील तिला मातृत्व प्राप्त होत नव्हतं. कारण बाळ होण्याचा जो अस्वीकार आहे तो गतजन्मातला स्मृती स्वरूपातला जो तिनं कॅरी केलेला होता तो अद्याप डिझॉल्व झालेला नव्हता, विरघळला नव्हता. या सेशनच्या माध्यमातून तिनं त्या दुःखाची तीव्रता अनुभवली आणि तिची ती वेदना जी आहे ती तिथल्या तिथे विरघळून डिझॉल्व झाली. दुःखातिरेकानं तिनं रागाच्या भरात जे काही शब्द उच्चारले होते त्याचा परिणामस्वरूप या जन्मामध्ये तिला अपत्य प्राप्त होत नव्हतं. याची जाणीव ध्यानाच्या अवस्थेमध्ये तिला झाली आणि तिनं मनापासून त्या बाळाची आणि भगवंताची माफी मागितली. स्वतःच्या केलेल्या चुकीच्या विचारांचा परिणाम म्हणून आताच्या आयुष्यामध्ये हा विचित्र प्रश्न ती घेऊन आली होती. सेशनमधून बाहेर आल्यानंतर तिला स्वतःला खूप हलकं आणि मोकळं वाटत होतं. यथावकाश काही काळानंतर तिचा मला एक दिवस मेसेज आला आणि तिने त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं, ताई बातमी गोड आहे. पुढे ती योग्य वेळी आई बनली आणि तिला मातृत्व सुखाचा आशीर्वाद प्राप्त झाला.